अरे थांब की, एका सीटने मरतोच होय रा. आधीच मला उशीर झालाय. मला जरा बाजारात सोडतोस का? अरे कवा धरणं थांबले, एक वडाप थांबायचं नाव घेणं झालं बघ. ठीक आहे बस, मी पण तिकडेच चाललोय. होय का? चल. पक्का तुला काही काम नाही ना? नाही ग बाई. बघा, नाही तर परत तुझ्या मालकीन बाई माझ्या नावानं खडं फोडायच्या. कसे फोडतील? नाही तुझी तर वट्ट आहे ना. हा ती तर आहेच. मग चल, तुला माझी बाजारातली वाटते दावते. ये. आमचा आठवडी बाजार एकदम मस्त असतो बर का. इथं काय मिळत नाही असं नाही. चल दादा, कसा दिला मसाला? 250 रुपये किलो. एवढं एवढं तर सोनं बी महाग नाही की. 250 काही जाता नाही तुम्ही. बर चल, तू म्हणतेस म्हणून 240 रुपये. बाजारात खंडीभर दुकान आहेत. मी कधी जाते का दुसऱ्या दुकानात? कायमचे गिऱ्हाईक आहे, समजून उमजून नीट सांगा. तुम्ही आधीच तू 300 वरनं मला 250 वर आणलेस आणि दर टायमाला 10 रुपये कमी करून घेतेस. अगं अशानं दिवाळा निघाल माझं. बर, तुमचं नाही माझं नाही. 235 घ्या. चला. नाही सुमे, नाही जमणार. होते हो, घ्या. 235 ला 5 किलो द्या. चला. तू म्हणतेस म्हणून. भाव करण्यात माझा कोण नाद करत नाही बर का. सांगितलेल्या किमतीत कमी करणार म्हणजे करणारच. नाही पण एखाद्याने आधीच जादा भाव सांगितला आणि मग कमी केला तर? मी काय आज बाजार करत नाही, मला सगळं भाव माहित आहेत. चल. बस. मावशी कशी दिली काकडी? 20 ला किलो. बस इकडे 30 नाही, तुमच्याकडे 20 नका? अगं तू आहेस म्हणून. धंद्यात लाड करायचं नाही. 30 न द्या. चला. तुला तेवढी माझी कदर आहे बघ. मला एक सांग, तू सगळीकडे भाव केलास पण त्या मावशींकडे नाही केलास का? सगळीकडे फायद्याला दुकानदार होतं म्हणून भाव करायचा. अरे त्या मावशीने तिच्या मळ्यात काम करून कष्ट करून कारली पिकवलीत आणि अशा ठिकाणी तुम्ही कधीच भाव करत नाही. कष्टाचं मोल नसतं र. नुसतं हसू नकोस. हे घे, मदत बी कर जरा. चल. अजून इकडे. होय, बटाटा कसं दिला? 20 रुपये. 20 ला काय? 20 ला किलो. आणि कोबी? कोबी 10 ला पावशेर. बरं द्या एक. भेंडी कशी दिली? 10 रुपये पावशेर. 10 रुपये पावशेर. हेच महाग आहे बाबा. चल, लय महाग आहे. ड्रायव्हर मागणं चल माझं. गवारी कशी बाबा? 20 रुपये पावशेर. पावशेर? कांदे कसे? नको. काय दमलास का? भूक लागली? खायला काही पैसे दिलेत की नाही मालकीन बाईंनी? नसणारच. एक काम करते, चल आज मी माझ्याकडनं पार्टी देते तुला. चल या.
चल नीट घे पिशव्या. आहेत आहेत. चल. ठीक आहे. अरे तसं नाही. हे बघ हे असं आधी फुकायचं. फुक. आज जाळी असते. मग ठेव इकडे. हे असं हाता कर. हात असं कर की. ड्रायव्हर, हा. मी खरंच तुझ्या कामाचा खोळंबा नाही केला ना? अगं नाही ग बाई, उलट मला बाजार बघायला मिळाला. उद्या मला बाजारातलं काही काम सांगितलं तर बरंच आहे ना. मग ठीक आहे, चल. दे इकडं. माझी कामं मी स्वतःच करते. गाडी थांबव. काय झालं? तू माझ्यासाठी एवढं केलंस, तुम्ही पण तुझ्यासाठी एक काम करणार. काय? तुला जरा कमाई करून देते. कसली? बघच तू. ओ तात्या, यायचं का घराकडं? सुमिताई कार मध्ये. चिंट्या चल. मावशी 20-20 रुपये सीटा. अरे काय चाललंय काय? हे बघ, वर कमाई. असं बी आणि तसं बी गाडी रिकामी जाणार होती. वडाप केली तर माणसांची सोय होईल आणि तुला पैसे बी भेटतील. चला या. 20-20 रुपये सीटा. अगं 15 आहे की. मावशी 15 रुपये तर खटारा वडापला. ही गाडी बघितलं का? आतमध्ये गेलं काश्मीरात गेलं का वाटतंय. एकदम फुल एसी. मग त्याचं 5 रुपये नको? साधं महाबळेश्वरला जायचं म्हटलं तरी 1000 खर्च येतोय. येतंय का 20 रुपये मध्ये? बरं बाई. चला बसा. शंभर 150 रुपये तुझं कुठे गेलंय बघ वाया. अगं पण मला खरंच नकोय वर कमाई. गप. लक्ष्मीला कधी नाही म्हणायचं नसतंय. अगं पण अजून नाही घेत सीटा. चल तू. हे टिकल्या कानातली केसातली घेता काय? नको अरे, हाय माझ्याकडे सगळं. काहीतरी घ्या की. आता पैसे बी नाहीत. पुढच्या टायमाला घेते. हा अहो सकाळपासून काय विकलं नाही, लय भूक लागल्या. हे कितीला? 30ला. पण तुम्ही म्हणता म्हणून 20ला देतो. घ्या. नको, 30लाच दे. हे घे. ए, थांब जरा. हे घे, खाऊन घे.
आणि खाऊन झालं पाणी पिऊ नको लगेच जा. दुसऱ्याच्या गरिबीवर असं हसायचं नसतं. हे घे काकडी मास स्टार्टर आणि चल. अरे बघू दे की कसं वाटतंय ते. अगं मला मागचं दिसत नाहीये काही. मागचं कशाला बघायचंय तुला. पुढे बघून गाडी चालव नाही तर धडकशील. गाडी चालवताना मागं बघा. तू पुढे बघून गाडी चालव नाही तर खरंच धडकवशील बाबा. मावशी कसं वाटतंय. वाटते की चांगलं. मला बी चांगलं वाटतंय. जाता जाता मिळालं पण चांगलं मिळालं आहे ना. आता संगीच्या लग्नात हेच कानातलं घालते. दिवाळीत नवीन कानातलं घेतच नाही आता. माझा निळा ड्रेस आहे ना तेवढं चांगलं दिसेल. काय ड्रायव्हर कसं दिसतंय. अरे अरे पुढे बघून गाडी चालव हो नाही तर धडकवशील. एक तर आत्ताच मी कानातलं घेतलंय. नीट आहेस ना बाबा का धडकवणार. नाही नाही नाही. मला सगळं एकटीला करायला लागतं बघ. सकाळी उठा तांदूळ निवडा भाकऱ्या करा भाजी करा दुपारच्या जेवणाचं डबं पोच करा परत रात्रीचं येऊन जेवण तयार करा. टोटल 8 माणसं आहेत आमच्या खानावळीत. तुझ्या मालकीन बाई सारखं नाही नोकर माणसं ठेवायला. एवढं परवडत नाही आम्हाला. इथं असते का हॉल. हो इथेच असतो. नाही आमच्याकडे इथे एक दांडका असतं नाही तर बटन असतं. काय करतेस तुम्ही. ए तू भाव खाऊ नकोस हा. गाडी चालव बरोबर. अरे ते पुढे माणसं येऊ नये म्हणून वाजवलं. हसतोस काय दाताड काढून. हसे बी येत नाही तुला नीट. तुम्ही ताई मला खिडकीजवळ बसायचंय. म्हातारी बसून देईना. चिंट्या आता गाडी तेवढं उलट्या करू नकोस हा. काय. अरे नाही तू चल. अगं पण थांबायची गरज नाही. तू उलटी. चल तू. आजी आमच्या चिंट्याला जरा गाडी लागते बर का. त्याला जरा खिडकीच्या कडेला बसू द्या नाही तर तुमच्या मांडीवर उलट्या करल. नको बाबा अंगावर उलटी करू. चला पैसे द्या सगळ्यांनी. काय पैसे काढा चला. ड्रायव्हर थांबव गाडी थांबव. मावशी येत आहे का. 20 रुपये सीट. एवढं इथून 10 रुपये तर घेतात. डायरेक्ट गावात आहे गाडी. यायचं का. जागा कुठे. या इकडे या. चल ड्रायव्हर.
तुझ्या फायद्यासाठी करत्या काय आगाऊपणा करायच नाही. काय अगं तसं नाही, तू पाय तिकडे घे फक्त. आता काय गळ्यात घेऊन बसू का? नीट चालव गाडी. चला उतरायचं आता. हे घे टोटल 125 रुपये आणि माझं हे 20 145. चांगली कमाई झाली की तुझी. थँक्यू. का ते? तुझ्यामुळे पहिली कमाई झाली माझी. पहिली म्हणजे अजून पगार झालाच नाही तुझा. बिचारा ग. आता एक काम कर, घरी गेल्यावर तुझी पहिली कमाई आई जवळ दे. पण तुझी आई तर तिकडे सिटीत असेल ना. तू देवाजवळ ठेव. मी माझी पहिली कमाई देवाजवळ ठेवली होती. आईकडे द्यायचं तर आई बारकीपणीच गेली माझी. आणि बापाजवळ देणार तर बाप जुगारी. मग काय बापानंतर देवच उरला. काय झालं? आईची आठवण आली? मला बी येते. चल येते. सुमे, मी 1 रुपया पण घेतला नाही सुमे. पैसे नाही, मी माझं कानातलं हुडकते. कानातलं? हा. हा ड्रायव्हर. चहा नीट केला ना बाबा? नाही नाही नीट कर. ताई मॅडमचं जाळ माहिती ना तुला? कार्यक्रम होईल तुझा. चहा मी स्वतः बनवलाय. हो मग कल्याणी. आमचा पाठिंबा आहेच, पण आमच्या एकट्याच्यानं काय होणार आहे? कमीत कमी 20-25 आमदार पाठीशी पाहिजे. अहो आमचे प्रयत्न चालूच आहेत. लवकरच पुरेसं संख्याबळ मिळवू आम्ही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. वा, तसं असेल तर आमचा पाठिंबा तुम्हालाच. घ्या चहा घ्या. हा चहा आम्ही ब्रिटन वरून आणलेला आहे का चायनावरून? ब्रिटन ताई मॅडम. आमच्याकडे जगभरातले सगळे ब्रँडेड चहा आहेत. कॉफी पण आहे? हो कॉफी सुद्धा. घ्या ना. गाडी धुवून घ्या पटकन. ओके साहेब. या समर सिंग या. हे आमचे चिरंजीव समर सिंग विमान चालवतात, पायलट आहे. अमेरिकेहून शिकून आले. जगभरातलं कुठलंही विमान चालवू शकतात ते. बसा समर सिंग. विमान म्हणजे खेळणे त्यांच्यासाठी. एका हाताने विमान चालवतात. थोड्याच दिवसात ताई मॅडम त्यांना कंपनी खोलून देणार, विमान कंपनी. असं असेल तर मुलींची लाईन लागणार तुमच्या समर सिंग साठी. नाही आमचे समर सिंग कुणा मुलीकडे डोळे वर करून बघतही नाही. दिवस रात्र कष्ट करून ताई मॅडमनी त्यांच्यावर संस्कार केलेत. पोरी बाळींकडे लक्ष पण देत नाहीत ते. साहेब, तुमच्या गाडीत कुठल्या तरी पोरीचं कानातलं गावलंय.